सेनेने जे यशस्वी ऑपरेशन सिंदूर मागच्या 10 दिवसापूर्वी पाकिस्तानामध्ये दाखवलं आणि दहशतवादी असलेला राष्ट्र पाकिस्तान त्या निमित्ताने नमोहरम झाला, अशा या नेत्रदीपक यश मिळवून देण्यासाठी सर्व नागपूर जिल्ह्यातील जनता ही भारतीय सेनेच्या मागे खंबीरपणे उभी आहे। ही भारताचे लोक प्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे आणि जी ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये निर्माण झालेली आपल्या 140 कोटी देशभक्त जनतेमध्ये एक राष्ट्रप्रेमाची राष्ट्रभक्तीची जी भावना आहे, जे त्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम आहे, जे त्यांच्या रोमामध्ये देशभक्ती आहे, त्याला प्रतीत करण्यासाठी आज नागपूर जिल्ह्याच्या हजारो जनतेने नागरिकांनी येऊन अतिशय यशस्वी तिरंगा यात्रा त्या निमित्ताने केली आणि त्याचा नेतृत्व दस्तर खुद्द आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं। आणि म्हणून इथे उपस्थित सर्व जनतेचं, सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं, सन्मान्य पालकमंत्र्यांचं नागपूर जिल्ह्याच्या वतीने मी मनपूर्वक इथे स्वागत करतो। नक्कीच जास्ती वेळ मी आपला घेणार नाही, पण खऱ्या अर्थाने या संपूर्ण मोहिमेमध्ये आज आनंदाची गोष्ट आहे की विविध पक्षाच्या नेत्यांना केंद्र सरकार सहभागी करून घेतलं आणि देशासाठी, या आपल्या हिंदुस्थानासाठी असतील, शशी थरूर असतील, सुप्रियाताई सुळे असतील, यांनी पूर्णपणे भक्कम पाठिंबा हा मोदीजींसोबत या देशासोबत देऊन पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचं काम आणि संपूर्ण जगभर फिरून आपल्या देशाची त्या निमित्ताने भूमिका समजून देण्याचं काम हे केलेलं आहे। आम्ही देखील छोटेसे प्रयत्न केले। आपल्या जिल्ह्यातले त्या निमित्ताने सर्व पक्षाचे लोक इथे एकत्रित आणून सर्वजण आपसी मतभेद विसरून, राजकारण विसरून देशासाठी, आपल्या हिंदुस्थानासाठी, आपल्या राष्ट्रासाठी नक्कीच आम्ही एकत्र येऊ शकतो आणि त्या निमित्ताने या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला एकोप्याचं त्या निमित्ताने एक संदेश देऊ शकतो। आणि कोणी जर आमच्यावर हाक दिखाने की अगर कोई जरूरत करते हैं तो उनके आंख नोच डालने की ताकत हमारे सभी हिंदुस्तानों के नौजवानों में है, हमारे देशभक्त नागरिकों में है। यही संदेश आज की इस यात्रा से हम सब देना चाहते हैं। फिर एक बार मैं सन्मान्य मुख्यमंत्री जी का, सन्मान्य बावनकुळे जी का और हमारे साथ सहभागी हुए इस राष्ट्र के प्रति इन्होंने अपना कर्तव्य निभाए अभी सभी माजी सैनिकों का मैं मनपूर्वक स्वागत करता हूं। मैं अपना 2 शब्द खत्म करूंगा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। मी आता विनंती करतो राज्याचे महसूल मंत्री सन्मान्य बावनकुळे साहेब आपल्याशी संबोधित। दोन्ही हात वर करून